ट्रेनिंगमध्ये आपण ते कंप्लीट केले. कोणकोणते 5 राईट एक एक सांगत एक सांग. राईट पेशंट right patient, right medication, right dose, right route आणि right time. हे 5 राइट्स हे खूप इम्पॉर्टंट आहेत. तर आपण रिमेनिंग 5 राइट्स आता आपण पुढे कंटिन्यू करूया. ठीक आहे. याच्यामध्ये अगोदर जे आपण केले त्याच्यामध्ये कुणाला काही कन्फ्युजन? कन्सेप्ट क्लिअर आहे? आता आपण घेऊया राइट टू राइट पेशंट एज्युकेशन. ठीक का? राइट पेशंट एज्युकेशन. राइट पेशंट एज्युकेशन. ओके नाही. आता तुम्ही म्हणाल राइट्स ऑफ मेडिकेशन मध्ये राइट्स पेशंट एज्युकेशन त्याच्यासाठी आपण काय एक्सप्लेन करताय. तर जर तुम्ही मेडिकेशन देताय, हो की नाही, जर तुम्ही मेडिसिन देताय तर तुम्हाला त्यातलं नॉलेज माहिती पाहिजे ना, ओके नाही. जर मी पॅन देतेय किंवा एखादा अँटीबायोटिक्स देतेय तर आपल्याला माहिती पाहिजे की कोणतं मेडिसिन आहे, कोणत्या ग्रुपमध्ये आहे, त्याचे ऍक्शन काय आहे, इंडिकेशन काय आहे, कॉन्ट्रा इंडिकेशन काय आहे, ते आपल्याला माहिती पाहिजे ना. सपोज एखादा पेशंट तुम्ही रुटीन पेशंटला मेडिसिन फिल केलं, टोचलं, नंतर पेशंटला खूप अनाफिलॅटिक रिॲक्शन आली, इचिंग आली, शिवरिंग आली, पण ते आपल्याला आयडेंटिफाय झालं पाहिजे की हे मी इंजेक्शन दिल्यानंतर पेशंटला त्याची रिॲक्शन आली, म्हणजे आपल्याला त्याचे साईड इफेक्ट माहिती असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. त्यामुळे आता हे राईट पेशंट एज्युकेशन. जर पेशंटच्या काही क्वेरी असेल ॲट द टाइम ऑफ मेडिकेशन ॲडमिनिस्ट्रेशन, पेशंटने जर तुम्हाला काही क्वेश्चन विचारला रिलेटेड टू मेडिसिन तर तुम्हाला त्यातलं नॉलेज असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला तुमच्या लेवलला नाही क्लिअर करता आला तर तुम्ही डॉक्टरांशी बोलून पेशंटचं काउन्सिलिंग करून घेऊ शकता, पण आपल्याला हे एक्सप्लेन करता येणं खूप गरजेचं आहे. हां, ठीक आहे. त्यामुळे एज्युकेशन, पेशंटला एज्युकेशन आपण प्रत्येक याच्यामध्ये आपण फर्स्ट इयरला होतो तर फर्स्ट इयरला काय होतं, सगळ्या प्रोसिजर होतात, नर्सिंग प्रोसिजर, ओके नाही. त्याच्यामध्ये फर्स्ट सेंटेन्स असायचं की एक्सप्लेन द प्रोसिजर, एक्सप्लेन द प्रोसिजर, हो की नाही. म्हणजे आपण जी काही प्रोसिजर करणार आहोत ती आपल्याला पेशंटला एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. असं आहे का की पेशंट झोपला, घेतला, हात टोचला, इन्सर्ट केलं कॅन्डला, होतं का? असं नाही. तर आपल्याला पेशंटला काउन्सिलिंग करावं लागतं की जरी रोज चालतच ठीक आहे, तुम्ही म्हणाल की काय पेशंट 4 दिवस आहे, 4 दिवसापासून माहितीच आहे मेडिसिनचं टायमिंग, असं नसतं. प्रत्येक वेळेस त्याच्या सिच्युएशन वाईज. आता सपोज जर त्याला काल पीसीबी दिला असेल तर आज पीसीबी देणार का? नाही. डेली रिक्वायरमेंट, पेशंटच्या डेली कंप्लेंट्स वेगवेगळ्या असतात, त्यामुळे मेडिसिनमध्ये चेंजेस होतात, लॅब वेगवेगळे लॅब ॲड होतात, त्याच्या रिपोर्ट्स वाईज मेडिसिन ॲड होतात. हां, कुणाचं आपण कल्चर, युरिन कल्चर पाठवतो, ब्लड कल्चर पाठवतो, पस कल्चर पाठवतो ना. म्हणजे कल्चर रिपोर्टवरून आपण पाहतो ना सेन्सिटिव्ह कशासाठी आहे, रेजिस्टन्स कशासाठी आहे, त्यावाईज जे डॉक्टर आहेत त्याप्रमाणे मेडिसिन जे काही अँटीबायोटिक्स वगैरे असतात ते चेंज करतात. त्यामुळे आपल्याला आपल्या पेशंटची एकतर डिटेल्स माहिती पाहिजे, पेशंट कशाचा आहे, त्याच्या आजचा प्रेझेंट कंप्लेंट काय आहे, तरच तुम्ही त्या रिलेटेड पेशंटला काउन्सिलिंग करू शकता, हो की नाही. ॲट अ टाइम मी म्हणत नाही, ॲट अ टाइम त्या जनरल वॉर्डमधल्या 20 पेशंटची तुम्हाला कंप्लेंट्स माहिती पाहिजे, कारण की आपला नर्स पेशंट रेशो तसं नाहीच आहे, हो की नाही. 1:10 जनरल प्रायव्हेट रूम असेल तर 1:6 वगैरे असा नर्स पेशंट रेशो असतो. 6 पेशंटचं डोकं ठेवायला काही अवघड नाही, बरोबर ना. आणि ठीक आहे, रोज एखादा पेशंट ॲडमिशन होतं, कुणाचं डिस्चार्ज होतं, त्यामुळे ते पेशंट हे चेंज होत राहतात. परंतु ते डिसीज कंडिशन आहे, डिसीज कंडिशन डायबिटीज म्हणणार ना, तर हिला हिची शुगर वाढली म्हणून हिला डायबिटीज म्हटलं आणि हिची शुगर वाढली तर वेगळं काय नाव दिलं नाही ना. जी मेडिकल टर्म आहे ती मेडिकल टर्मच असतात, बरोबर. त्याच्यामध्ये काही चेंजेस होतो का? नाही. चेंजेस होतो फक्त पेशंटमध्ये आणि त्याच्या साइन अँड सिम्पटम्समध्ये, कारण की कोमॉर्बिडिटी असल्यामुळे वेगवेगळ्या पेशंटमध्ये वेगवेगळ्या कंप्लेंट्स असतात, बरोबर. आता एक एक्झाम्पल घेतली तर सेकंड फ्लोअरला तुमची पेशंट आहे, पेशंट ऑर्थो चॅनल ॲडमिटेड, पेशंट आता आपण रेफरन्स रिनल चॅनलसाठी देतो, बरोबर. म्हणजे पेशंट जी कंडिशन घेऊन येतो तर त्या कोमॉर्बिडिटीमुळे त्याला वेगवेगळ्या डिसीज कंडिशन अजून आपल्याला पाहायला मिळतात, त्याचे साइन अँड सिम्पटम्स बदलत राहतात. सिच्युएशन वाईज जे काही फ्लक्च्युएशन होतात, WBC वाढतात, RBCs वाढतात, प्लेटलेट कमी होतात, तर ह्या जे काही सगळ्या ब्लड टेस्ट आहे त्याच्यावरून आपल्याला पेशंटची कंडिशन
आणि त्याची ट्रीटमेंट याचं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. समजलं सगळ्यांना? राईट पेशंट एज्युकेशन यामध्ये काही तुम्हाला क्वेरी नाही. ठीक आहे. आता राईट डॉक्युमेंटेशन. राईट डॉक्युमेंटेशन तुम्हाला काय वाटतं इम्पॉर्टंट आहे? राईट डॉक्युमेंटेशन का बरं? का बरं वागेश्वरी? डॉक्युमेंटेशन काय महत्वाचं आहे? तू मेडिकेशन दिल्यानंतर फाईल मध्ये स्कोर करते, तुझी साईन करते, आयडी लिहिते, हो की नाही? जर तू स्कोर नाही केला, साईन नाही केली तर काय समजायचं? बरोबर. जर आपण डॉक्युमेंटेशन प्रॉपर जर केलं नाही तर आपल्याला समजणार नाही पेशंटला मेडिकेशन गेले नाही गेले. बरोबर. जर याच्या जागी जर तुमचा पेशंट आहे डायबेटिक पेशंट असेल, डायबेटिक पेशंट आहे, सकाळी सकाळी मॉर्निंगलाच त्याची जर 200 शुगर आली फास्टिंग, तर डॉक्टर काय करते? आपण काय करतो? कन्सल्टंटला इन्फॉर्म करून ते लगेच आपल्याला ऑर्डर सांगतात की ॲक्ट्रापिड द्या, 8 युनिट द्या, 10 युनिट द्या, म्हणजे प्रत्येकाच्या वेळेस, हो की नाही? तर तुम्ही इन्सुलिन दिलं, तुम्ही स्कोर नाही केलं, पेशंटला इन्सुलिन दिलं, पेशंटचा नाश्ता झाला, सगळं झालं, पण तुम्ही स्कोरच नाही केलं. दुसरा स्टाफ जेव्हा सराबरोबर राऊंडला असेल तेव्हा काय होणार? कन्सल्टंट काय करतात? डॉक्युमेंटेशन पाहतात, हे केले का ते गेले, तर ते स्कोर नाही याचा अर्थ काय झाला? मग ती दुसरी स्टाफ परत इन्सुलिन देणार, मग पेशंट आपला हायपोमध्ये जाणार. समजलं? म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. डॉक्युमेंटेशन हे मॅन्डेटरीच आहे. डॉक्युमेंटेशन आहे म्हणजे तुमचे जे काही तुम्ही काम केलंय, जे काही पेशंट रिलेटेड प्रोसिजर केलंय ती कन्फर्म झालेली आहे, कुणी केलेली आहे, किती वाजता केलेली आहे, हे त्याच्यावरनं समजतं. त्यामुळे डॉक्युमेंटेशन खूप महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये अजून एक पॉईंट येतो आपला की वर्बल ऑर्डर्स. वर्बल ऑर्डर म्हणजे काय? आपण फोनवरती जे ऑर्डर घेतो. आता सर्रास आपल्याकडे काय होतं की सकाळच्या जेवढ्या मॉर्निंगच्या शुगर असतील आपण डॉक्टर भास्करला इन्फॉर्म करतो. आरेमोड जे आहे ते सरांना इन्फॉर्म करतात, मग त्याच्या वाईज कोणते इन्सुलिन द्यायचं, किती युनिट द्यायचं त्यावेळेस डॉक्टर सांगतात, हो की नाही? हे झालं ओरली. वर्बल ऑर्डर तुमच्या फोनवर घेतल्या जातात. समोरची व्यक्ती सांगते, दुसरी व्यक्ती ऐकते आणि फाईलमध्ये मेन्शन करते, आणि तुम्ही तिसरी व्यक्ती असता की तुम्ही त्या ऑर्डर फॉलो करणार. बरोबर. चुकून वर्बल ऑर्डरमध्ये काय सांग, कधी कधी एक एक्झाम्पल, इमर्जन्सी आहे, पेशंट रिस्पॉन्स देत नाहीये, डॉक्टरांनी सांगितलं ॲड्रेनालिन द्या, किती ml द्यायचं, किती mg द्यायचं ते सांगितलं, चुकून साऊंड लाईक म्हणजे काय? उच्चार, प्रोनाऊन्सिएशन जरा सेम असतं. गडबडीमध्ये डॉक्टरांनी ॲट्रोपिन ऐकलं किंवा ॲड्रेनालिन जरी नाही ऐकलं तरी रिटर्नमध्ये ॲट्रोपिन लिहिलं, सगळं चेंज होतं. बरोबर. त्यासाठी वर्बल ऑर्डर ह्या खूप महत्त्वाच्या असतात, आणि ह्या वर्बल ऑर्डर ह्या इमर्जन्सीमध्येच घ्यायच्या असतात. असं नाही की डॉक्टरांना कंटाळा आला, आज मी काय राऊंड घेत नाही, आज मी पेशंट बघत नाही, फोनवरूनच सगळं ऑर्डर. पॉसिबल आहे का? नाही. वर्बल ऑर्डरमध्ये चुका होण्याचे खूप चान्सेस असतात. ठीक आहे. त्यामुळे वर्बल ऑर्डर घेतल्यानंतर रीड बॅक पॉलिसी म्हणजे तुम्हाला ते रिपीट बोलायचं. सर इंजेक्शन ॲट्रोपिन 1 ml, इंजेक्शन ॲट्रोपिन 60 mg, 0.60 mg, किंवा ॲड्रेनालिन इंजेक्शन ॲट्रापिड सर 8 युनिट, इंजेक्शन ॲट्रापिड 8 युनिटच ना सर, ही रिपीट करायचं. जी काय ऑर्डर दिली आहे ती आपल्याला रिपीट करायची. रिपीट केल्यानं काय होतं, समोरचा व्यक्ती सुद्धा ते पुन्हा ऐकतात आणि आपल्याला हेच मेडिसिन द्यायचं आहे हे तुमचं कन्फर्म होतं, हो की नाही? वर्बल ऑर्डरमध्ये अजून एक पॉईंट येतो की जेव्हा आपण वर्बल ऑर्डर्स घेतो तर विदिन 24 आवर्समध्ये ज्या डॉक्टरांनी आपल्याला वर्बल ऑर्डर दिली त्यांचे तिथे सिग्नेचर होणं मॅन्डेटरी असतं विदिन 24 आवर्समध्ये. त्यामुळं वर्बल ऑर्डर खूप प्रॉपरली घ्यावे लागतात आणि त्या वर्बल ऑर्डरचं डॉक्युमेंटेशन पण व्यवस्थित करावं लागतं. डॉक्युमेंटेशनमध्ये काय, जी ऑर्डर सांगितली ती प्रॉपरली मेन्शन आहे का, आणि ज्या डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केले वर्बल ऑर्डर दिली तर त्यांची विदिन 24 आवर्समध्ये तिथे सिग्नेचर पाहिजे. सिग्नेचर का, तर हां ही ऑर्डर मीच दिली आणि ही जी लिहिली आहे आणि जे मेडिसिन गेले ते प्रॉपर गेले, हे त्याचं मिनिंग होतं. असं काही नाही की एनिवेशमध्ये आहे की वर्बल ऑर्डर घेतली तर डॉक्टरांची साईन पाहिजे म्हणून आम्ही घेतो, पण त्या साईन घेण्यामागचं का हे काय
महत्व काय की जे मेडिसिन गेले ते प्रॉपर, चुकून रॉंग गेलं असेल तर त्या पेशंटचं ऑब्झर्वेशन आपल्याला करावं लागतं, मॉनिटरिंग करावं लागेल, हो की नाही. त्यामुळे आपल्याला विदिन 24 आवर्समध्ये पेशंटच्या प्रिस्क्रिप्शनवरती डॉक्टरांची सिग्नेचर होणं गरजेचं आहे. ठीक आहे, समजलं. राईट डॉक्युमेंटेशन. अजून काय काय होऊ शकतं तुम्ही सांगा. जर डॉक्युमेंटेशन प्रॉपर नाही केलं तर काय होऊ शकतं. मग ते काही असो, सपोज एक पेशंट आहे तुमचा, आपण जसं हिस्ट्रीमध्ये सांगतो की आपण नर्सिंग इनिशियल असेसमेंट घेतो, बरोबर. इनिशियल असेसमेंटमध्ये बाकी सगळं आपण कोणते मेडिसिन चालू आहेत, कोणती मेडिकल हिस्ट्री आहे का, सर्जिकल हिस्ट्री आहे हे सगळं घेतो, बरोबर. पण एखाद्या पेशंटनी नॉन केस HTN आहे, हायपरटेन्सिव्ह आहे पेशंट टॅबलेट घेतोय, पण त्यांनी तुम्हाला सांगितलंच नाही आणि तुम्ही विचारलं नाही, होऊ शकते ना. मग नंतर पेशंट आलाय बाबा फिवरसाठी, किंवा पेशंट आहे सर्जरीचा पेशंट आहे, हायपरटेन्सचा पेशंट आहे. हायपरटेन्शन काय आहे, जेव्हा मग आपण फिटनेससाठी डॉक्टर्स येतात बघतात तेव्हा कळतं की, मग जेव्हा डॉक्टर्स हिस्ट्री देतात विचार कळतं की पेशंटला हायपरटेन्शनची हिस्ट्री आहे आणि इथे ॲडमिट झाल्यापासून मी गोळीच नाही घेतली. होतं ना. आणि पेशंट ही कन्फ्यूज असतात की मी इथं आलं म्हटलं इथली मेडिसिन घेतो मी, मग मी माझे घरचे घ्यायचे की नाही, कन्फ्यूज असतात. नंतर त्यांना वाटतं की इथले मेडिसिन घरचे मेडिसिन ओव्हरडोस होईल. त्याच्यासाठी आपण जेव्हा हिस्ट्री घेतो नोन केस जे असेल ते मेन्शन करून आपल्याला ऑन मेडिकेशन काय आहे का, पेशंटचा मेडिसिन काय काय आहे हे इन्फॉर्म करणं म्हणजे मेन्शन करणं खूप गरजेचं आहे. याच्यात एक पॉईंट आहे मेडिकेशन रिकन्सिलेशन. यामध्ये काय रिकन्सिलेशन म्हणजे काय, पेशंटला आता सपोज पेशंट माझ्याकडे ॲडमिट आहे सेकंड फ्लोअरला, मला पेशंटला 4th फ्लोअर जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करायचं. तर रिकन्सिलेशन म्हणजे काय, तर माझ्याकडे पेशंट असताना माझ्याकडे काय काय मेडिसिन मी दिले, काय काय चालू आहे त्याचं सगळं लिस्ट असते आणि ती पुढे हँडओव्हर केली जाते की माझ्याकडे असताना ह्या पेशंटला हे मेडिसिन चालू आहेत. मग ॲज इट इज तुम्ही पुढे शिफ्ट करता पेशंट. त्यामध्ये काय चेंजेस असेल, आता सपोज तुमच्याकडे आहे पेशंट कॅज्युअल्टीमध्ये पेशंट आहे, मग केस हिस्ट्री वगैरे काही सांगितली नाही, तो सेकंडला गेल्यानंतर कळालं पेशंटला थायरॉइड आहे, मग तुम्ही थायरॉइडची टॅबलेट ॲड करून दिली, पेशंट तुमचा वरती शिफ्ट केला, अजून दुसऱ्या रूमला शिफ्ट केला किंवा आयसीयूला शिफ्ट केला. आयसीयूला शिफ्ट करताना त्याच्या अगोदरच डॉक्टरांनी इंजेक्शन मेरोपेनमची ऑर्डर टाकली आणि तुम्ही तुमच्या त्या शीटमध्ये रिकन्सिलेशनच्या शीटमध्ये मेन्शनच नाही केली. पेशंटला वरती गेल्या ऑर्डरच नाही ना टाकली तुम्ही, म्हणजे तुमच्या ड्रग चार्टला ऑर्डर नाही, रिकन्सिलेशन चार्टला ऑर्डर नाही, ते पुढे फॉलो होईल का, नाही. म्हणून मेडिकेशन रिकन्सिलेशन खूप महत्त्वाचा पार्ट आहे की तुम्ही शिफ्ट करताना पेशंट तुमच्याकडनं कॅज्युअल्टीतून फ्लोअरला शिफ्ट करताना किंवा फ्लोअरवरून आयसीयू पेशंट शिफ्ट करताना, ओटी शिफ्ट करताना हे रिकन्सिलेशन होणं खूप गरजेचं आहे की जेणेकरून आपल्या पेशंटला काय ट्रीटमेंट चालू आहे, पेशंट आपल्याकडे आल्यापासून आम्ही काय काय मेडिसिन देतो हे सगळं लिस्ट डाऊन असतं. समजलं. त्यामुळे डॉक्युमेंटेशन खूप महत्त्वाचं पार्ट आहे. समजलं. डॉक्युमेंटेशन. नंतर आहे राईट टू रिफ्यूज. रिफ्यूज म्हणजे काय, डिनाय करणं, नाही घ्यायचं मला मेडिकेशन, म्हणजे हा एक पेशंटला राईट असतो. पण सेकंड थिंग, जेव्हा आपण पेशंटचं ॲडमिशन करतो, पेशंटची ॲडमिशन फाईल बघितली सगळ्यांनी, पेशंटच्या पहिल्या पेजवर आपण थंब घेतो, नातेवाईकांची सही असते, त्या ब्रॅकेटमध्ये काय असतं वाचले कधी, मनापासून सांगा, कोणी वाचले का, आरती, पेशेंट का एडमिशन का पेपर रहता है ना, तो उधर नीचे ना हम पेशेंट का थंब लेते हैं और बाजू में एक रिलेटिव की साइन लेते हैं. वो बॉक्स में क्या लिखा रहता है, आम्हाला माहिती आहे ऍडमिशन झाल्यानंतर पेशंटचा थंब पाहिजे आणि नातेवाईकांची साइन पाहिजे, विषय संपला. आयपीडी वाले काय टाकतात आम्हाला काही घेणं देणं नाही. बघा ना, ऍडमिशनचं पहिलेच पेज असतं ना, किती व्यवस्थित बघतो मला, किती व्यवस्थित बघतो सांगा. आठवतंय का चुकून कुणी कधी वाचले? आम्ही डायरेक्ट पेज ओपन केलं की डायरेक्ट फॅट ड्रग चॅट वरती येतो. 1 2 3 4 हा 4 इंजेक्शन गेलं, रूम मध्ये इंजेक्शन भरायचे पटकन
टोचवायचे, यायचं, संपला विषय संपला.